पोहोचवलेल्या आहेत. तरीसुद्धा एक मी सांगू इच्छेन की जे पाठीमागे आपण पाहता डिक्लेरेशन झोन आहे त्यामध्ये तुम्हाला 2 धावा या दिल्या जातील. जो मध्ये एक झाड आहे त्या झाडाला फांदीला बॉल लागून स्पर्श होऊन जर आपल्या हातामध्ये डिरेक्ट आला तर कॅच स्वीकारली जाणार नाही, याची दखल घ्यायची आहे. आणि डिरेक्ट बॉल गेला तर षटकार त्या ठिकाणी दर्शवला जाईल, याची दखल घ्या. अगदी ग्रास जी आहे ती कटिंग केलेली आहे त्यामुळे आता प्रश्नच उद्भवणार नाही की बॉल शोधण्याचा. आणि बॉल शोधेपर्यंत आपण कितीही धावा त्या ठिकाणी काढू शकता, याची सुद्धा आपण मॅक्झिमम 4 धावा या आपण पळून पूर्ण करू शकता. जर मध्ये थांबलात आणि जर फिल्डरने थ्रो केला आणि जर तिथून विकेटकीपरने स्टम्प्सला चेंडू स्पर्श केल्यानंतर ती रनआउटची विकेट गणली जाईल, याची सुद्धा दखल घ्यायची आहे. या ज्या काही क्रिकेटमधले रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो तुम्हाला करावे लागतात. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेले या वर्ल्डमध्ये. दयाशंकर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज येतोय. यंदाचा हंगाम दयाशंकरसाठी फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतो. रुपेश कोळी इशारा करतोय, सामन्याला सुरुवात होते. शैलेंद्र घोडेकर अर्थातच शैलू स्ट्राईक एंडकडे, तर अनिल घरतला आपण पाहतायत अनस्टॉपेबल. नुकताच मालेगावची स्पर्धा सुद्धा खेळून आले ते खेळाडू. एकविरा स्पोर्ट्स वसई जयेश किनी यांना सुद्धा आपण पाहतायत विकेटकीपरची भूमिका. प्रवीण भोईर स्वतः पोलीस दलात कार्यरत आहेत. स्वप्नील पाटीलला आपण पाहतायत UAE मधून खेळणारा हा खेळाडू. पहिलाच बॉल आणि स्वप्नील पाटीलचा उल्लेख केला. तोच खेळाडू पुढे सरसावत असताना 15 नंबरची जर्सी परिधान करणारा याच खेळाडूचा मी नुकताच उल्लेख केला, ज्याने UAE या संघातून खेळत असताना एक वर्ल्ड कप सुद्धा जरूर खेळलेला आहे. आणि 50 धावा, एक अर्धशतक सुद्धा ज्याच्या नावावर ॲज अ विकेटकीपर म्हणून ज्याची गणना केली गेली. दरपाळे त्या गावातील आज अभिमान आहे. नितेश वैती अर्थातच चाचू यांना सुद्धा आपण पाहतायत. चांगला दर्जेदार खेळाडू. यावेळेला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 फॉर ओव्हर असं जरूर दर्शवलं गेलं. कारण खूप चेंडू टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला तो अपेक्षित बाउन्स होता. नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं तेच दर्शवून दिलं गेलं. 2 बॉलचा खेळ झाला आहे. संघाची धावसंख्या फलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स वसई 1. अप्रतिम चांगला फटका तर आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. या दुहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचले गेले. यानंतर होणारा सामना यक्ष इलेक्ट्रॉनिक्स सफाळे वर्सेस मी कुडुसकर, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण एक रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर हसन आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत की 4 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. दयाशंकर राऊंड द विकेटने यावेळेला ऑन साईडला कडक शॉट. शैलूची हीच ताकद आणि नजाकत पाहायला मिळते आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जवळजवळ 10 या धावसंख्येवर 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यानंतर आपण पॅकर्स बँड्रा वर्सेस मी कुडुसकर. एका साईडला मुंबईचे खेळाडू तर एका साईडला वाडा तालुका कुडूस विभागातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 16 टीम्स या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतायत. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. शैलू थोडीशी त्या ठिकाणी जरूर आपण पाहिलं तर स्लिप झाले होते. खेळपट्टी कोरडी आहे त्यामुळे एवढा प्रॉब्लेम क्रिएट झाला नसेल, परंतु सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर भरपूर दुखापत आपण सातत्याने पाहिलेत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये 11 रन्स
सुरुवातीला जी धावांची गरज होती ती सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने केली गेली. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर नो डाऊट अबाउट इट त्याला फाउंडेशन खूप चांगलं मजबूत करावं लागतं. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात आत्तापर्यंत करून दिली गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले 11. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. जयेश किनी आपल्या गोलंदाजी मार्कवर हा सुद्धा डावखुरा त्याचा गोलंदाज आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून जाणारा हा बॉल होता. वाईट बॉलचा इशारा येईल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक दुसरा आहे. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने येत असताना वाईट बॉलचा इशारा आला. बॉल आपण पाहिला पुन्हा एकदा त्याच लाईन अँड लेंथवर सरळ चेंडू प्रकाश पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची व्हाईट बॉलची सांगता होत असताना लगातार 2 व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13. या वेळेला इनसाइड आउटचा फटका. नितेश वैती पुढे सरसावतायत. थोडेसे फंबल झाले परंतु वन हँडने काय झेल टिपलाय. हे मेरे बायत का खेळ आहे असं दर्शवत असताना ग्रेट कॅच. काय एवढे वर्ष आम्ही या टेनिस बॉल क्रिकेटला दिलेत. कोचिवडेचा ब्रँड एक लेफ्ट आर्म गोल्डन हिरा. असं वाटलं होतं एका क्षणाला की थोडेसे फंबल झालेत. कॉन्सन्ट्रेशन लॅप्स होईल की काय परंतु शेवटच्या मोमेंटला कॅचेस विन द मॅचेस. नितेश मॅग्निफिसंट फिल्डिंग. मंगेशजी राणे. निनाद न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जयेश किनीला अखेरकार मात्र पहिली सफलता त्याच्या हाती लागली आणि अतिशय चांगला दर्जेदार झेल टिपत असताना फर्स्ट विकेट डाऊन. जयेश किनीच्या खात्यामध्ये पहिला बळी त्याच्या हाती लागला गेला. या वेळेला चोरकस मारण्याचा जरूर प्रहार केला गेला होता. स्वप्नील मुकादम पुढे सरसावतोय. मॅन फ्रॉम जुचंद्र. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 2. सावली लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपण ही स्पर्धा पाहू शकता घर बसल्या. या पागदरे ट्रॉफी हे टाईप करून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. कल्पेश गोतारणे हे स्वतः प्रोप्रायटर आहेत आणि अल्पेश गोतारणे हे 2 बंधू. नैतिक गोतारणे हे आमचे कॅमेरामॅन आहेत. प्रत्येक क्षण प्रत्येक बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून कॅप्चर करत असताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. बॉल फेकून झालेत. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक दुसरं हे प्रगतीपथावर आहे. ऑन साईडला मिस्टामिंग स्ट्रोक निनादचा. 1 रन मिळेल. प्रकाश पाटील चेंडूला फील्ड करेपर्यंत आराम के साथ स्मार्ट सिंगल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 40+ क्रिकेट एक टॅगलाईन आपल्याला पाहायला मिळते की 1 धाव आरोग्यासाठी. ही टॅगलाईन आपण 40+ ची पाहतो.
काळ 39-40 झाल्यानंतर मात्र 40 प्लसला एवढी चालना मिळत नव्हती, परंतु आता 40 प्लसचं क्रिकेट हे अफलातून खेळलं जातं पूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये. चांगला बॉल, फ्लायसिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू विकेटकीपर प्रकाश पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. जयेश किनी चांगला कमबॅक करत असताना पहिले 2 बॉल वगळता आपण पाहिलं तर सुंदर लाईन अँड लेंथने गोलंदाजी करताना जयेश किनीला आपण पाहत आहेत. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. संघाची धावसंख्या स्थिर 16. यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय. काय फटका आहे, अप्पर कट अनस्टॉपेबलच्या बॅटमधून. क्लास फटका होता, परंतु डिक्लरेशन झोनमध्ये या 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 2 षटकाच्या समाप्ती अखेर. अजून एक बॉल आहे. ओव्हर झाली. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 18 धावा. 5 षटकांचा सामना आहे. दोन षटकांचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेले. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 3. यानंतर अपना पॅकर्स बँड्रा आणि मी कुडुसकर दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर आपण रिपोर्टिंग करा. टॉससाठी रेडी राहायचं आहे. दयाशंकर पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 3रं षटक आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम बॅटिंग करताना एकविरा स्पोर्ट्स वसई ही टीम आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18. सर्व बॅटचा वापर करत असताना एक नंतर मिळेल. दयाशंकर स्वतः त्या ठिकाणी येत आहेत. थोडीशी स्लिप होत आहेत. पावसाळ्यामध्ये हीच खासियत आणि हीच मजा असते. कधी पडताना आपण पाहिलंय, कधी चिखलातून धावताना मात्र सुरुडी मारून येताना आपण झेल पाहिलेल्या आहेत. अंगावर परिपूर्ण ओले चिंब भिजताना आपण पाहिलंय आणि त्यामुळे मात्र एक रबर बॉल पावसाळी खेळण्याची एक वेगळीच ऊर्जा ही आमच्या खेळाडूंना पाहायला मिळते. एक काळ असा होता की टेनिस बॉल क्रिकेट खेळल्यानंतर 6 महिने निदान 4 महिने तरी आपल्याला विश्रांती मिळायची, परंतु आता तसं नाही आहे. आता क्रिकेट आणि फक्त क्रिकेट 365 दिवस पाहायला मिळतं. 1 रन मिळेल. ऑन साईटला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. या 1 धावेच्या मदतीने 20 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले. 3ऱ्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. 20 रन झालेले आहेत आतापर्यंत. एकविरा स्पोर्ट्स वसई टीम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर कामन 11 अकबर शेखने सांगितलं आम्ही फिल्डिंग स्वीकारू आणि त्यानंतर आतापर्यंत चांगली गोलंदाजी जयेश किनीची पाहायला मिळाली. दयाशंकर त्याला खूप चांगली साथ देतोय. सगळ्या बॅटचा वापर केला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी एक नेत्रदीपक फटका सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 26 रन 26 रन झालेले आहेत. रन 26 धावा. निनाद दयाशंकर समोर राऊंड द विकेटने उजव्या हाताचा गोलंदाज. ऑन साईडला शॉट ऑफ प्लेन चेंडू होता आणि सरळ चेंडूला पुल केलंय आणि सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता लगातार निनादच्या बॅटमधून हा खणखणीत दुसरा षटकार. संघाची धावसंख्या तब्बल 32 वर जाऊन पोहोचले गेले. 32 रन ऑन दी बोर्ड लागले आहेत. षटक क्रमांक 3 आणि 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. बत्तीस धावा झाले. दयाशंकर महाग ठरतोय. एक्सपेन्सिव्ह ओव्हर आतापर्यंत पाहायला मिळते.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचले गेले तब्बल. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी स्वप्नील पाटील स्वतः धावतायत. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी प्रयत्न होता परंतु एकच रन्सवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचले गेले. आतापर्यंत बॉल फेकून झाले ते 5. यक्ष इलेक्ट्रिकल सफाई टीम या ठिकाणी दाखल झाले. सफाळेकरांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू टॉच झाला आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33. या धावसंख्येवर 11ची सरासरी आतापर्यंत यावेळेला मेंटेन केले गेले. प्राण भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुषार गरत, तुका, लतेश मेहर उपस्थित होत आहेत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेले. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना एकविरा स्पोर्ट्स वसई ही टीम आपल्याला पाहायला मिळते. महेश पागदरे यांच्या नेतृत्वाखाली संकल्पनेतून साकार होणारी ही स्पर्धा. आयोजन म्हणणं ही सोपी गोष्ट आहे परंतु ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. कारण आयोजन म्हणजे नेमकं काय तर फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. हेच समीकरण म्हणजे आयोजन पाहायला मिळतं. स्वप्नील मुकादम गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. जुचंद्र गावातून बिलॉंग करणारा खेळाडू. शॉर्ट ऑफ लेन चेंडू सहजगत्या मात्र यावेळेला पूल केलंय. निनादच्या बॅटमधून त्याच्या वैयक्तिक जर आपण पाहिलं तर जबरदस्त धावसंख्या उभारले गेले. 3 षटकार आलेत त्याच्या बॅटमधून आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 22 रन्स फुटले गेलेत इंडिव्हिज्युअल. सुपर बॅटिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो असं हे क्रिकेटचं रहस्य आहे. त्यामुळे कधी कधी प्रत्येक बॉलला षटकार मारणं सोपं नसतं. जसा बॉल तशी बॅट फिरवण्याची शैली ही फलंदाजांच्या द्वारे सातत्याने पाहायला मिळते. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड असं म्हटलं जातं की चकाकणारे सर्व सोनेच नाहीये. म्हणजे प्रत्येक बॉल हा बॅटच्या टप्प्यात येणारा नसतो. कधी कधी सन्मान द्यावा लागतो आणि निनादने ते सुद्धा केले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 39. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. नो बॉलचा इशारा ऑन दी टोस खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. फेकी करतायत तत्पूर्वी 2 धावा. 2+1 3 धावा मिळतील. 42 वर धावसंख्या. संघाची धावसंख्या 42 वर जाऊन पोहोचले गेले. नो बॉलचा इशारा होता. ऑन साईडला निनादच्या बॅटमधून पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. या धावसंख्येवर 44. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. फुल टॉस बॉल आणि स्वप्नील मुकादमचा हा खराब बॉल. त्यावर प्रत्युत्तर देत असताना 6 धावा. बॅटिंग सुरू आहे. अतिशय दमदार आणि शानदार बॅटिंग होत असताना संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 48. या धावसंख्येवर 50 धावा. 50 कम्स अप. 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॅटिंग बाय निनाद. बॅटिंग आतापर्यंत यावेळेला बहरले गेले. च्या दिवसामध्ये मैदानावर खेळ सुरू आहे आणि मनामध्ये तिरंगा फडकतोय असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
50 धावा या फलकावर. 3 बॉलचा खेळ झालाय. काहीतरी समजवत असताना प्रकाश पाटील त्या ठिकाणी जात आहेत. अकबर शेख सांगतायत की बॉल डिलिव्हर करत असताना अगदी गुडलेन स्पॉटवरून चेंडू जर कदाचित फिरवला तर थोडंसं त्रस्त होतील फलंदाज. आणि ह्या वेळेला हा बॉल लेफ्ट केला होता, एक्झिट केला होता. कोणत्याही प्रकारची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला नाही. बाईकच्या स्वरूपात 1 रन मिळेल. रुपेश मिस्त्री सर त्या ठिकाणी आहेत पंचांच्या भूमिकेत. प्रवीण भोईर यांच्याकडे बॉल जात असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 51. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. स्वप्नील मुकादम एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. अनस्टॉपेबल. आणि डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू वळतोय. दोन धावा येत आहेत आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 रन, 53 रन. या 4थ्या षटकातील कदाचित प्रवीण भोईरने जर शेवटचं षटक घेतलं तर सौरभ ठाकूर यांच्याकडून कॅश प्राइज आहे. या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये आणि अकबर शेख थोडीशी नाराज होत असताना की तुला याच लाईन अँड लेंथवर गोलंदाजी करायची होती, परंतु थोडेसे विसरले कदाचित स्वप्नील मुकादम. आणि इथून जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 53. आता शेवटचं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्त केलं जाईल याकडे लक्ष असणार आहे. स्वप्नील पाटीलला मात्र इन्व्हाइट केलं गेलंय. एक्झॅक्टली विकेट किपर की गोलंदाजीवर याकडे लक्ष असणार आहे. चार षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. पागदरे ट्रॉफी आपण पाहू शकाल. पोलिसांची वर्दी आणि आयोजकाची जबाबदारी म्हणजेच महेश पागदरे या दोन्ही भूमिकेत उत्तम खेळ दाखवला आतापर्यंत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न अकबर शेखच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. निनादला परतावा लागेल. एक चांगल्या इनिंगचा अंत पाहायला मिळतो आणि स्वप्नील पाटील आल्या पहिली विकेट आपल्या खात्यामध्ये जोडत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53 हा दुसरा धक्का. एक मोठी पार्टनरशिप झाली. अतिशय चांगल्या पद्धतीने पार्टनरशिप होत असताना नितीन जंगम नित्यान आपण पाहतायत या संघामध्ये खेळत असताना 40+ क्रिकेट अफलातून खेळतात. परंतु परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट असं म्हटलं जातं. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागेल. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे क्रिकेटने शिकवलंय. आणि सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो असं म्हटलं जातं. तर यावेळेला निनादने जी बॅटिंग केली त्याच्यासाठी ॲप्रिसिएशन करत असताना खेळाडू रिस्पॉन्सिबिलिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट क्रिकेटच्या खेळामध्ये किंवा आयुष्याच्या. या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा राईज झाला चेंडू आणि सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपर अकबर शेखच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर डॉट बॉल. नितीन जंगम पहिलाच बॉल डॉट खेळत असताना संघाची धावसंख्या स्थिर 53. फुलटॉस बॉल ऑन साईडला सोडणार नाही आहे. सरळ चेंडूला फेकून दिलाय. डीप मध्ये बॉल होता आणि त्यामुळे रुपेश कुळे यांनी लगेच ॲक्शन केली. या चेंडू कधी कधी असा वाटतो परंतु या वेळेला कमरेच्या खाली होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता 59. 59 रन झालेत. एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमची स्थिती आता मजबूत स्थितीमध्ये आहे. 59.
ऑन साईडला आषाढम पूल. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी अजय पाटील त्या ठिकाणी पुढे सरसावतायत, फेकी करतायत. चांगले फेके अजय पाटील यांच्या माध्यमातून. नाईस पर्सनॅलिटी. एक रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 60 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत. चला, मी कुडूसकर आणि अपना पॅकर बँड्रा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फोर्स केला होता या बॉलला स्वप्नील पाटील. चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये आत्तापर्यंत धावा फार कमी प्रमाणात दिलेत. अपेक्षा फार असतात शेवटच्या षटकामध्ये की मोठ्या प्रमाणात धावा याव्यात. 61 झालेल्या आहेत आत्तापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचा बॉल. नो बॉल. बिमरच्या स्वरूपात प्रवीण भोईर येत आहेत. कॅच जरूर त्या ठिकाणी कॅरी करतायत, परंतु 1+1 अशा 2 धावा मिळतील. आणि फ्री हिटचा सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी दिला गेलाय रुपेश मिस्त्री यांच्या माध्यमातून. 2 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 63 रन. बॉल थोडासा हातातून सुटला होता, कंट्रोल नव्हतं यावेळेला. अप्रतिम चांगला बॉल. फ्री हिटच्या बॉलवर अनिल गरत बीट झाले आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 63 प्लस 5 धावा ॲड होतील पॅनलाईजच्या. एकंदरीत 68 धावा आणि विजयासाठी 69. रन्स टू विन. यंदाचा हंगाम जर आपण पाहिला तर एकविरा स्पोर्ट्स वसई टीमसाठी खूप चांगला गेला आहे. टेनिस बॉल म्हणा किंवा रबर बॉल क्रिकेट, कारण त्यांची अफलातून मेहनत आणि मेहनतीशिवाय फळ नाही आहे. विशाल कोळी यांना सुद्धा आपण पाहतायत. वेलकम. एकविरा हे नाव, एकविरा स्पोर्ट्स आणि महेश पागदरे, जे आपण पागदरे बॉईज प्रथमतः पाहायचो. भरपूर महेशजी पागदरे यांनी आपल्या खेळाडूंना संधी दिल्या. तरुणांना, नवीन खेळाडूंना ऑल इंडिया ओपन क्रिकेट दाखवलं आणि एक पॅकर्स म्हणून सुद्धा त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आज 40+ टीम मेंटर म्हणून मंगेश राणे यांना सुद्धा आपण पाहतायत. आणि त्यांच्याच माध्यमातून या 2 ट्रॉफीज उदयजी पाठक साहेब आणि सचिनजी घेरे साहेब त्यांनी ट्रॉफी पाहिल्यानंतर ते भारावून गेले की अशा प्रकारच्या ट्रॉफी नक्की बनवल्या तरी कुठे जातात. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या कास्टिंगच्या आपण ट्रॉफीज आपण पाहिलेल्या आहेत स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये. आणि त्यासाठी सुरू असलेला हा क्रिकेटचा संघर्षशिवाय जीवन नाही आहे. अनिल गरत यांच्या बॅटमधून आज हव्यात अशा धावा आल्या नाहीत, परंतु एका साईडने बॅटिंग करत असताना सिंगल डबलला महत्त्व दिलं. क्रिकेटमधील श्वास म्हणजेच एक धाव. चला, अपना पॅकर्स बँड्रा टीम आणि एका साईडला मी कुडूसकर. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला, अपना पॅकर बँड्रा टीमचे कॅप्टन आलेले आहेत. मी कुडूसकर. मी विनंती करेन, मी कुडूसकर टीमचे कॅप्टन या. मी कुडूसकर टीमचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्याकरिता या.
आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा सुरुची बीचच्या या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुची बीचचा गार वारा, प्रेक्षकांचा जल्लोष आणि मैदानावरील थरार, काय भन्नाट कॉम्बिनेशन या सुरुची बीचच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. सामन्याला होती सुरुवात. विजयासाठी 69 रनचं टार्गेट सेट केलं गेले. 68 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. 63+5 धावा पॅनलाइज. उशिराने संघ दाखल झाल्यामुळे जी शिस्त आहे त्या शिस्तीचं पालन करणं आपलं आद्य कर्तव्य असतं. क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम. पहिला षटक हाताळण्याकरता गोलंदाज विशाल कोळीला आपण पाहत आहेत. स्वप्नील पाटील यांना आपण पाहू शकाल. तर एका साईडला प्रकाश पाटील, दोन्ही भन्नाट फॉर्मामध्ये असलेले खेळाडू, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये ती गुणवत्ता ती तुम्हाला सातत्याने सिद्ध करावी लागते. दरपाळी नायगाव या विभागातून बिलॉंग करणारा स्वप्नील पाटील, एका साईडला टिवरी त्या गावातून बिलॉंग करणारा प्रकाश पाटील आपण पाहतायत. ओरिजिनल टीममधून खेळत असताना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या टीममधून आपण सातत्याने पाहिलं. रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप भोईर, प्रकाश पाटील यांनी धडे गिरवले आणि आज त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली असेल. रवी पाटील, मिस यू. एक लेजंड ऑफ क्रिकेट चुहा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली या क्रिकेटच्या करिअरमध्ये. सामन्याला होती सुरुवात. 69 रन्स टू विन. पहिलाच बॉल विशाल कोळीचा. रायसिंग डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने हरीश पाटील यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. एकविरा स्पोर्ट्स वसई टीम उद्याच्या दिवसात मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफी रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये उद्याच्या दिवसात पाहायला मिळेल. या बॉला ऑन दी टोस, काय फटका आहे आणि सरळ चेंडूला पाठवलंय. जबरदस्त हा फटका आपण पाहू शकाल. सरळ चेंडूला फेकून दिले वीरेंद्र सेहवाग स्टाईलच्या अंदाजामध्ये. कडक शॉट, टाइमिंग, टेम्परामेंट, टेक्निक. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. आणि टायमिंगचा बेताज आहे स्वप्नील पाटील. व्हॉट अ शॉट. 6 रन. षटकाराने खातं खोललंय. या मैदानावर खेळाडूंचे फटके म्हणजे समुद्राच्या लाटेसारखे जोरदार असतात. ते आपण सातत्याने पाहिले. या बॉलला लिफ्ट केलं, एक्झिट केलं. अचंबित करणारा, सरप्राईज करणारा हा बॉल. स्लोवर वन चेंडू होता. विशाल कोळी यासाठीच ओळखले जातात. जरी षटकार चौकार गोलंदाजाला पडतात परंतु त्यानंतर कमबॅक करणं हे आपल्या हातामध्ये असतं. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून. ऑन साईडला काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावांकरता या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. ते षटकार आला की समुद्राच्या दिशेने मात्र बॉल वाटचाल करतो. चला, मी कुडुसकर टीम संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. 12 रन्स. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकापासून दमदार सुरुवात. शैलेंद्र गोडेकर आपल्या परम मित्राला काहीतरी कानमंत्र देत असताना म्हणतात ना, एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तो एक्सपिरियन्स आपण थोडाफार जर कोणाला दिलात तर अजून एक्सपिरियन्स वाढतो. हा निसर्गाचा नियम आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. ऑन साईडला खेळलाय. बॅकलिपचा वापर केलाय अनिल गरत. अनस्टॉपेबल पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल धाव घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु धाव काही मिळाली नाही. वंचित राहत आहेत 1 धावेपासून आणि संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले गेले. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिला आहे स्वप्नील पाटील. खूप चांगली बॅटिंग करत असताना अगदी त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, टेम्परामेंट, टेक्निक, टायमिंग अफलातून पाहायला मिळतं. ओव्हर द विकेटने ऑफ कटर बॉल. हरीश पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालं. पहिल्या षटकात 2 षटकार, 4 बॉल डॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. 69 धावांचा पाठलाग करताना आता 57 रनची आवश्यकता आहे.
चित्तरंजन म्हात्रे या ठिकाणी आपण पाहत आहेत. बापू सर या ठिकाणी उपस्थित झालेत. YMCC चे अतिशय एक चांगले व्यक्तिमत्व बन्या अर्थातच शेंडे सर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि चित्तरंजन म्हात्रे यांच्या शब्दाखातीर ते वेळेवर उपस्थित झाले त्याबद्दल आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या सुरुची बीचच्या मैदानात, अगदी सुरुची बीच मैदान जिथे क्रिकेट आणि निसर्ग दोघे मिळून रंग वाढवतात असं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवर येत आहेत. निनाद बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धर्मेश उर्फ सुमो या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय. मैदानाची देखभाल सातत्याने कुद्दूसभाई असतील, कुद्दूसभाई अन्सारी, सादिक अन्सारी यांना आपण सातत्याने पाहिलंय. आणि आज संजय भोईर यांना सुद्धा आपण पाहू शकाल जे तिल्हेरवरून बिलॉंग करतात. बेस्ट फिल्डरचा किताब मिळाला होता वालीवच्या मैदानात मान्सून ट्रॉफीमध्ये. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्याच बॉलवर बाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. धर्मेश आपल्या गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाही, पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय स्वप्नील पाटीलसाठी. फुल टॉस बॉल होता, नो बॉलचा इशारा. बॅक टू द बॉलर खेळला गेला. विशाल कोळी फार वेगाने येत आहेत. चेंडूला फील्ड करतील, मात्र संधी होती स्वप्नील पाटीलला, परंतु वेगाने चेंडू होता त्यामुळे थोडीशी बॅट जी होती ती पाठीमागे गेली. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. रिव्ह्यू वगैरे काहीच त्या ठिकाणी इन्क्लूड केला जाणार नाही आहे, कारण एक कॅमेरा आहे. जो काही निर्णय असेल तो मात्र तुम्हाला ऑनफील्ड पंच देतील तो मान्य करावाच लागेल. आपण पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27-28 कॅमेरे असल्यानंतर सुद्धा किती टीका होते हे आपण सातत्याने पाहिलं, तर इथे नॉर्मल गोष्ट आहे. अप्रतिम चांगला बॉल अँगल क्रिएट करत असताना सरळ चेंडू हरीश पाटीलच्या हातामध्ये निघून जातोय. व्हॉट अ डिलिव्हरी. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. संघाची धावसंख्या स्थिर. चांगला बॉल बॅटची इनसाइड एज. हरीश पाटील चांगली विकेट किपिंगचा दर्जा हा सातत्याने गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी या टीममधून खेळत असताना ॲज अ ओपनर बॅटर, एक यशस्वी कर्णधार एक फॉर्मॅटमधून, आणि त्यानंतर एक यशस्वी यष्टीरक्षक म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. ग्रेट विकेट किपिंग. डॉट बॉल. गणेश कारभारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सफाळीचे आणबान शान आहेत. नेहमीच सफाई टीमला लीड करतात. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 वर. धर्मेश चांगली गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत. स्वप्नील पाटील एक अष्टपैलू खेळाडू. मिस्टर सोनू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. या वेळेला अप्रतिम इनसाइड आउटचा फटका. फिल्डर आहे त्या ठिकाणी नायगावचा ब्रँड जगदीश यांना तुम्ही नेहमी क्रिकेटच्या मैदानात पाहिलत ना, तर तोच जोश उत्साह एक नवतरुणांना लाजवेल अशी त्यांची फिटनेस आणि ॲथलेटिक प्लेअर कसा असतो, मॅरेथॉन स्पर्धेमध्ये कसे स्पर्धक धावतात त्या पद्धतीने जगदीश यांची ती पर्सनॅलिटी, त्यांनी ती फिटनेस यावेळेला बाळगली गेले. कारण जगातील सर्वात चांगली प्रॉपर्टी कोणतं असेल तर ते आहे शरीर. आणि शरीर जर तुमचं चांगलं असेल तर जगातील कोणतीही तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता. त्यामुळे शरीर, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य ही संपत्ती आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. धावा थांबवलेत. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार, 4 बॉल डॉट, 12 रन्स आल्या विशाल कोळीच्या गोलंदाजीवर. परंतु त्यानंतर धर्मेशने जबाबदारीने आतापर्यंत गोलंदाजी स्वीकारले. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग.
दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. बॉल फेकून झालेत. 5 बॉलचा खेळ झालाय. अकबर शेख कॉमन टीम मधून बिलॉंग करणारा खेळाडू, बरेच वर्षांचा अनुभव. ऑन साइडला पायामधला चेंडू, फ्लिकचा फटका. जगदीश पुन्हा एकदा येतात. वॉट अ कॅच, वॉट अ फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग, नो मिस्टेक. जगदीश कोळी, वॉट अ फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा मेंटेन केला गेलाय. हा या टीमचा चित्ता आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. आणि 500 रुपयांचं कॅश प्राईज आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे शिल्पकार महेशजी पागदरे साहेब यांच्याकडून 500 रुपयांचं रोख कॅश प्राईज मॅच समाप्त झाल्यानंतर दिलं जाईल. पहिल्या षटकात 12 धावा. 40+ वय वर्ष असूनही मात्र फिल्डिंगचा जो दर्जा आहे तो अफलातून पाहायला मिळतो. वय फक्त आकडा आहे. या फिल्डरच्या चपळाई समोर तरुणही शरमतील अशा प्रकारची फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली. डॉट बॉल. विशाल कोळी पहिल्या षटकामध्ये 2 षटकार दिल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता परिवर्तन सिद्ध करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर स्थिर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु इथून जर आपण पाहिलं तर 1 वर समाधान व्यक्त करावं लागेल प्रकाश पाटीलला. जबरदस्त गोलंदाजी विशाल कोळी. आतापर्यंत आपण पाहताय 3 बॉल हाताळले जात आहेत. धावांची गती स्थिर राहिले. यावेळेला सरळ बॅटचा वापर जरूर केला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. धर्मेश 1 रन फक्त मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. 40+ क्रिकेट अफलातून खेळलं जातं पूर्ण महाराष्ट्रभर. भारतभर मात्र 40+ खेळाडूंची चर्चा ही नेहमीच होत असते. विशाल कोळीचा पुढील बॉल. यावेळेला प्रतिम चांगला बॉल होता. अगदी खोलवर बॉल पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला फक्त दिशा दिली. मजबूर केलं होतं. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. विजयासाठी इथून 50 रनची आवश्यकता आहे. चांगला बॉल. कहीं पे निगाह आहे, कहीं पे निशाणा. अशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. 40+ क्रिकेट हेच आपल्याला सांगतं की अनुभव प्लस फिटनेस प्लस फिल्डिंगचा मास्टर क्लास आत्तापर्यंत आपण पाहिलाय. या पहिल्या इनिंगमध्ये, दुसऱ्या इनिंगमध्ये सुद्धा आपण पाहू शकलात. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 19. विजयासाठी 12 बॉल आणि 50 रनची आवश्यकता आहे. कॉमन 11 या टीमला 12 बॉल आणि 50 रन. पागदरे ट्रॉफी 2025चा हा शानदार सोहळा. सावली लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. मनोज जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा वेलकम. म्हणजे मी कुडुसकर टीम या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं सहर्ष सुस्वागतम. संदीप खरवत एक गोलंदाजाचा फिरकीचा जादूगार म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे नित्या. पुढे सरसावतील नितीन जंगम. अंडरआर्म फेकी केली जाते. तत्पूर्वी 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. नितीन जंगम. नित्या हे नाव आपण ऐकलंच असेल, कारण श्रेयस कदम, चिन्मय कदम नेहमीच या खेळाडूंना पुढे आणण्यामध्ये याच खेळाडूचं मार्गदर्शन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. यावेळेला ऑफ साईडला विशाल कोळीच्या हातामध्ये हा सोपा सहज झेल. फलंदाज बाद होताना. वृक्षात वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये.
म्हणजे मी कुडूसकर. चला लगेच आपण टॉससाठी या. ऑलरेडी राजू या ठिकाणी उपस्थित आहेत. अपना पॅकर्स बँड्रा या टीमचे कॅप्टन. चला लगेच आपण टॉस करूया. जयेश किनी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला फिल्डिंगचा दर्जा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटरने चांगली बॅटिंग करत असताना आपली जबाबदारी स्वीकारली, गोलंदाजाने आपली जबाबदारी स्वीकारली. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे की एका दुसऱ्याने क्रिकेटचा खेळ जिंकता येत नाही, सामना जिंकता येत नाही, तर 11च्या 11 खेळाडूने मात्र आपली मेहनतची जबाबदारी आहे. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल तर ते जबाबदारी. आणि ते जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य आयुष्यभर थकत नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. 40+ सर्व खेळाडूंना मानाचा मुजरा असेल. जयेश किनी आल्या आल्या ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जगदीश आता मात्र कॅच ड्रॉफ्ट. काही हरकत नाही, यावेळेला आपण पाहू शकाल असं मंगेश राणे यांचं म्हणणं आहे. कारण ऑलरेडी आपण पाहिलं तर 2 झेल काय जबरदस्त टिपले गेले होते. एकच म्हणेन की या वयात लोक निवांत बसतात, पण हे गृहस्थ मैदानावर वाऱ्यासारखे पळतात. हे 40+ क्रिकेट आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21. या धावसंख्येवर 21 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. फुलर लेंथ बॉल जरूर होता, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून जाणारा बॉल, वाईट बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले. पहिल्या षटकामध्ये धडाकेबाज सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या षटकात सुंदर गोलंदाजी धर्मेशने धावांवर थोडासा लगाम लावला. तिसरे षटक पुन्हा एकदा विशाल कोळीने कॉन्फिडन्स पद्धतीने हाताळलं. आणि त्यानंतर संदीप खरवत चांगली गोलंदाजी करत असताना प्रकाश पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. चला टॉस करण्यासाठी या. आपला पॅकर्स बँड्रा टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. मी कुडूसकर टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. रुक्षातबाई त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. ऑन साईडला प्रकाश पाटीलचा आत्ता मात्र एक मोठा प्रहार आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. या आपण सचिनजी घेरे साहेब क्राईम ब्रांच कार्यरत आहेत. क्रिकेटवर अफाट प्रेम. या अगोदर आपण उदयजी पाठक साहेब PSI साहेब सकाळच्या बरोबर 10 वाजल्यापासून आतापर्यंत उपस्थित असताना दोन्ही टीमचे कॅप्टन आणि टॉस सचिनजी घेरे साहेब त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येईल. अपना पॅकर्स बँड्रा आणि रुक्षा शेख यांचा संघ मी कुडूसकर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आपण कॅमेरामॅन नैतिक गोतारणे त्या ठिकाणी कॅमेऱ्यात बंदिस्त केलं जाईल, कारण 4 षटकांचा खेळ समाप्त जो झालाय. कॉइन स्पिन केला जातोय आणि आपला पॅकर्स बँड्रा टीमचे कॅप्टन राजू भाई आणि रुखसात भाई यांना आपण पाहतायत. टॉस जिंकलेला आहे आपला पॅकर्स बँड्रा टीमने. 5 षटकांचा सामना असेल आणि निर्णय आमच्यापर्यंत ते कळवतीलच. लगेच या मॅच नंतर सामन्याला सुरुवात होईल. शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज निनादला पुढे आणले गेले. यावेळेला सरळ बॅटचा वापर, स्टँड अँड डिलिव्हर शॉट. सरळ चेंडूला डिस्पॅच केलंय आउट ऑफ द पार्क. गुड शॉट. चांगला फटका होता. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार आपण पाहिलात. चांगला बॉल. लगेच परिवर्तन केलं. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि तिथून थोडासा चेंडू फिरवला. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये खेळपट्टी ओलसर होती, परंतु मॅच स्टार्ट झाली नव्हती. त्यानंतर थोडासा मध्यंतर उशिराने सुरुवात झाल्यानंतर कोरडी खेळपट्टी पाहायला मिळते. बॅटवर बॉल सुद्धा येतात. गोलंदाज जे फिरकीचे जादूगार आहेत त्यांना सुद्धा मात्र टर्न प्राप्त होतो. त्यामुळे मात्र एक सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीची आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेची हीच खरी मजा असते. त्यावेळेला पावसाला सुरुवात होते, रिमझिम पाऊस येतो, त्यावेळेला बॉल जास्तीत जास्त स्कीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा वेगवान गोलंदाजासाठी खेळपट्टी थोडीशी साथ देत असते.
संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 36-36. बॉलला सोडून दिलं होतं जयेश किनीने, मात्र व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. 1+1 अशा 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38-38 या धावसंख्येवर. इनसाइड आउटचा फटका खेचून मारला या बॉलला आणि सरळ चेंडूला पाठवलंय. 6 धावन करता क्लास दर्शवत असताना प्रकाश पाटील एकाकी झुंज देतो या शेवटच्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44.